म्युच्युअल फंड्स हे तुम्हाला गोल बेस्ड प्लॅनिंगसाठी खूप बेस्ट व्हेकल आहे. सोप्या भाषेत सांगतो. सपोज तुम्ही रिटायरमेंट प्लॅन करताय आणि रिटायरमेंट प्लॅन करणं खूप मस्त आहे. त्याचं रिझन काय? सी, टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंटमुळे AI या गोष्टी आल्यामुळे रिटायरमेंट खूप अर्ली झाले. ज्या आधी 60-68 होतं ते आता 50 ते 60 ला येऊन थांबलंय. आणि मेडिकल ॲडव्हान्समेंटमुळे आपली लाईफ एक्सपेक्टन्सी वाढते. सी, डेथ अनसर्टन आहे, पण तरीही आपण अराउंड 70 to 75 पर्यंत जगू शकतो. आता 50 किंवा 55 to 75 हा 20 वर्ष आपला रिटायरमेंट पिरियड आहे. आणि त्या रिटायरमेंटच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस आपण एंटर करतो त्यावेळेस आपले किड्स हे 30s मध्ये असतात. त्यामुळे आपल्या रिटायरमेंटचा प्लॅन आपल्याला करायला लागणार आहे. सी, म्युच्युअल फंड कुठला आणि किती अमाऊंटचा करायचा हा तुमचा ॲडवायझर सांगू शकतो. पण हे का महत्त्वाचं आहे याचं लॉजिक लक्षात घ्या. रिटायरमेंट आल्यानंतर त्यावेळेस तुमचा मंथली पेमेंटचा प्लॅन करण्यापेक्षा आत्तापासून स्मॉल अमाऊंट, सी, म्युच्युअल फंड असेल किंवा डायरेक्ट स्टॉक्स असतील, त्यात केलेली तुम्हाला लॉंगर टर्ममध्ये कंपाऊंडिंग गेन देऊ शकते. त्यामुळे तुमचा प्लॅन जेवढा अर्ली केला तो बेस्ट असणार आहे. थँक्यू.